महापालिका निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय हवा। अमित शहांचं भाजपच्या शिर्डीतल्या अधिवेशनात नेत्यांकडून अपेक्षा। उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावरती पुन्हा एकदा टीकेची झोड। कार्यकर्ते केशव तर मोदीजी माधव होते। विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर फडणवीसांकडून वक्तव्य, तर सर्व घोषणा पूर्ण करण्याचंही दिलं आश्वासन। भावी मुख्यमंत्री जाणते राजे घरी बसवले, विखेंचा टोला, तर संपवण्याची भाषा करणाऱ्या ठाकरेंचं भाषण कधीही विसरू शकत नाही, शेलारांचं वक्तव्य। सरपंच संतोष देशमुख यांचे लहान भाऊ धनंजय देशमुख मस्साजोगमध्ये टॉवरवरती चढून आंदोलन करणार। खंडणी प्रकरणामध्ये कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची केली मागणी। विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडी कडून हस्तगत नाही। चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याची माहिती। मोबाईल बाबत केज कोर्टाकडूनही सीआयडीला सवाल। परभणीमध्ये सुप्रिया सुळेंनी घेतली दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। सरकार वेगळं बोलतंय आणि वास्तव वेगळंच असल्याचा सुळेंचा आरोप। बीडच्या सौंदाना गावामध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेमध्ये विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू। अपघात की घातपात, भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून शंका व्यक्त। ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी घेतला सुपर कारमधून ड्रिफ्टिंगचा थरारक अनुभव। उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी केलं ड्रायव्हिंग। घोटाळेबाज टोरेस कंपनीवरील कारवाई दरम्यान 1,90,00,000 मुद्देमाल जप्त। तुर्भेच्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाच्या तळमजल्यामधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त। रणजीच्या क्रिकेट संघातून काढल्यावरती कपिल देवची हत्या करायला त्याच्या घरी गेलो होतो, पण कपिलच्या आईकडे बघून गप्प बसलो। क्रिकेटपटू योगराज सिंग यांचा खळबळजनक दावा। वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खास सोहळा। आजपासून खास कार्यक्रमाचं आयोजन। पहिल्याच दिवशी गावस्करांच्या हस्ते मुंबईच्या कर्णधारांचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।